नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रासोबतची मॉर्निंग वॉक अखेरची ठरली। मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू, मावळात हळहळ। भारतीय सेना आणि एअर स्ट्राईकने पाकला दाखवला इंगा। भारत माता की जय म्हणत बॉलिवूड करूनही भरभरून कौतुक। कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा, 14 लोकांना यमसदनी धाडलं। मुंबई हल्ल्याचा 17 वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांची ट्रेनिंग। त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहीत आहे। ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन। अखेर न्याय झालाच, भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला। कोणी दिलं ऑपरेशन सिंदूर हे नाव? आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकार सोबत आहोत। सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक। 9 ठिकाणं 90 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले। 25 मिनिटात 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितला थरार। भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला। पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर। पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफ डागल्या, 7 भारतीयांचा मृत्यू। अब मिट्टी में मिल जाओगे, भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचं देवोलीनानं केलं कौतुक। पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला, नियंत्रण रेषेवरील मोटार शेलिंगमध्ये 3 भारतीयांचा मृत्यू। भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला 2019 पेक्षाही मोठा। आता पुढे ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।